ही मॅच होते, ही लढत आपल्याला पाहायला मिळते. प्रथमतः दोन संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये खेळण्यासाठी सज्ज झालेत. पहिलाच बॉल तिकडे देखील बॅटरला बीट केलं गेलं, वेगानं स्वार अफलातून बॉल झालाय कन्वर्ट. आणि एक खासियत आहे या गोलंदाजाची, कारण ज्या पद्धतीची गोलंदाजीमध्ये आपण पाहू शकतो ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटर ज्या पद्धतीची गोलंदाजी करतात, व्हेरिएशन आहे. आता निखिल पुन्हा एकदा सज्ज झालेत. यावेळेस सापडून टाकलेल्या चेंडूवरती आपण पाहू शकतो इनसाइड आउट, फटका उडवला गेलाय. बॉल तिकडे क्षेत्ररक्षकाला गुंगारा दिलाय. 2 धाबा कंप्लीट झाला. तिसऱ्या धाब्यासाठी वेगाने येण्याचा प्रयत्न होता, परंतु 2च धाबेवर समाधान तिकडे मानावं लागते. आणि 2 धाब्याच्या मदतीने धाबसंख्या दुहेरीने वाढली गेली आणि वाढत असताना फलकावरती पोहोचला गेला धाबा. त्या अर्थातच 2 आकड्यावरती, कारण ज्यावेळी अंडरआर्म क्रिकेट चालायचं त्यावेळी आपण पाहू शकतो ग्रामीण विभागामध्ये अंडरआर्म क्रिकेटच्या मॅचेस त्या खेळल्या जायच्या. आणि यावेळेस पंचाच्या माध्यमातून जर पाहिलं गेलं तर व्हाईटचा सिग्नल तो आहे. अंडरआर्म मॅचेस ज्यावेळेस केल्या जायच्या त्यावेळेस ओरम आर्म क्रिकेटला महत्त्व कमी होतं, परंतु ज्यावेळेस एखादा प्लेन ॲक्शनवाला गोलंदाज असेल त्याला ते षटक देण्यात यायचं. परंतु यावेळेस व्हेरिएशन आहे प्रत्येक गोलंदाजाकडे. परंतु हा फटका क्लासिक आहे, शॉट ऑफ दी आफ्टरनून असंच म्हणावं लागेल. बॉलला फेकून दिले गेले ओव्हर दी लॉंग ऑफ, सीमारेषा पार, कडक अफलातून स्ट्रोक, षटकार. तीन चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. यावेळेस आपण पाहू शकता चुकी नाही होणार तिकडे, कारण ज्या पद्धतीने फटका एक्झिक्यूट केला होता त्या पद्धतीने 2 धाबा तर निश्चिततेने मिळणार आहेत. 2 धाब्याच्या मदतीने पाहू शकता धाबसंख्या दुहेरीने वाढली गेली आणि फलकावरती पोहोचल्या गेल्या धाबा 11 आकड्यावरती. 11 धाबसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जोडल्या गेल्यात. आणि षटकातील जर पाहिलं ना तर 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत इथे कंप्लीट झालाय. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट होत असताना 11 धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जरूर जोडली गेली आहे. गोलंदाजी मार्क पडणं निखिल. यावेळेस आउटसाइड दी ऑफ स्टंप खेळण्याचा मानस पंच दर्शवतायत. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल येतो आणि व्हाईट बॉलने जर पाहिलं तर धावसंख्येत निश्चिततेने वाढ होते. धावसंख्या 1 ने वाढली गेली आणि 12 या अंकांवरती विकेटच्या पटलावरती जोडली गेली आहे. यावेळेस समोरच्या दिशेनं फटका पॉवरफुल आहे, फ्लॅट अँड फ्युरियस. बॉल निघून जाईल सरळ सीमारेषा पार. इथे आला या मॅचचा हा दर्जेदार क्वालिटी ब्रँडेड स्ट्रोक, षटकार. बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालेत. यावेळेस समोर जाऊन खेळण्याचा मानस, पुढे जाऊन खेळण्याचा मानस फसला गेलाय. एका षटकाचा खेळ तो कंप्लीट झाला आणि एका षटकाच्या अखेरीस धावसंख्येचा आलेख फलकावरती जर पाहिला तर तो पोहोचला गेलाय तब्बल 18 या अंकांवरती. जबरदस्त बॅटिंग ती फलकावरती पाहायला मिळते. पहिलाच बॉल तिकडे अतिरिक्त हाताला गेलाय. व्हाईट +4 धावा निश्चिततेने प्राप्त होतील. बॉल सीमारेषा पार, लॉंग स्टॉप रिजनला क्लिअर झालाय. येतोय व्हेरी फर्स्ट बॉल, अतिरिक्त चेंडूचा हा चौकार 4.
वाढली गेली आहे आणि फलकावरती 24 या आकड्यावरती पोहोचल्या धावा. यावेळेस वेगवान बॉल होता, त्यावरती बॅटरने आपली बॅट तलवारीसारखी फिरवली, परंतु तिकडे देखील दोन क्षेत्ररक्षकाला गुंगारा देऊन बॉल 2 धावेसाठी गेलाय. जरूर 2 धावेचा कॉल तिकडे झालाय कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा मानस होता, परंतु स्ट्रायकिंग एंडकडे असणाऱ्या बॅटरने तिकडे 2च धावेवर समाधान व्यक्त केलं आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या दुहेरी वाढली गेली आहे आणि फलकावरती पोहोचल्या धावा 26 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ अद्यापच झालाय आणि 26 ही धावसंख्या फलकावरती जुडली गेली. अजूनही 2 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे आणि बॉलिंग मार्कवरती रुपेशने वैयक्तिक इंडिव्हिज्युअल जर पाहिलं तर 8 धावा त्याने खर्च केला. 4 चेंडूचा खेळ त्याने कंप्लीट केला. अर्थातच प्रति बॉल 2ची सरासरी या गोलंदाजाने देखील मेंटेन केली आहे. आपटून टाकलेला बॉल आहे, आउटसाइड दी ऑफ स्टंप आहे, अतिरिक्त बाहेर बॉल आणि त्याचमुळे पंच सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलने परत जर पाहिलं तर धावसंख्येत निश्चिततेने वाढ होती आणि धावसंख्या जर पाहिली तर एकेरीने वाढती गेली आहे आणि फलकावरती 27 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचली आहे. अजूनही 2 चेंडू ते कंप्लीट करायचे आहेत. यावेळेस चांगला बॉल आहे, हा चेंडू जर पाहिलं तर सूर एक आहे. यावरती गोलंदाजाला यश आपण पाहू शकतात ते आलं गेलंय. एकंदरीत 5 चेंडू अखेरीस धावसंख्या 27 या अंकावरती पोहोचली गेली आहे. 27 धावा सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती त्या आपण पाहत आहेत. यावेळेस बॅटच्या रिश मध्ये आलाय. आता आडबा बॅटने अलाउंदी कार्पेट सायने एक धावा एक्झिक्यूट झाली, दुसऱ्या धाब्यासाठी नाही आहेत. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागते. 2 षटकांचा खेळ तो झालाय कंप्लीट आणि 2 षटकांची अगदी धावसंख्या फलकावरती पाहू शकतात 28 आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली आहे. आणि या षटकामध्ये जर पाहिलं ना तर पहिल्या बॉलवरती तो चौकार आला, तदनंतर आपण पाहू शकतात ना की 5व्या बॉलवरती जो व्हाईट बॉल आला ते चेंडू वगळता चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली आहे आणि षटक कंप्लीट करत असताना फक्त 10 धावा त्याने खर्च केल्यात आणि त्यामध्ये 6 धावा त्या अतिरिक्तच्या होत्या आणि फलकावरती धावा 28 आकड्यावरती पोहोचल्या. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय 28ला 0. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. आता इथनं आपण पाहू शकतायत ना की प्रगतीपथावरती उमेशला आणलं गेलंय. 28 धावा सध्याच्या घडीला विकेटच्या पाटलावरती जरूर जोडल्या गेल्यात आणि 28 धावा एकंदरीत चांगली टोटल आहे. प्रथमतः बॅटिंग करत असताना समीर स्टार्किंग एंडकडे आपण पाहत आहेत. आउटसाइड डी जर पाहिले गेलं तर व्हाईट बॉल आहे. एक्स डेफिनेटली आपण पाहू शकतात. व्हाईट +1 फॉर दी ओव्हर आपण पाहत आहेत आणि त्याच मुले पाहत आहेत धावसंख्या एकेरीने वाढली गेली आहे. यावेळेस समोरच्या दिशेनं क्लासिक स्ट्रोक आहे. बॅटच्या रिश मध्ये चेंडू आला आणि तदनंतर बॉलला फेकून दिले गेलंय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल चौकारामध्ये परावर्तित 4. परंतु बॅट अँड बॉल मध्ये समन्वय ते चांगल्या पद्धतीचं झालं नाही आणि त्याचमुळे पाहतायत 2 धावेचा कॉल तो झालाय अद्यावत आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या दुहेरीने वाढली गेली आहे आणि फलकावरती पोहोचली गेली. अर्थातच आपण पाहत आहेत ना 35 आकड्यावरती आणि ज्या पद्धतीची समीरने बॅटिंग केली आहे ना 11 मध्ये 25 धावा केल्यात. बायसेप जरी छोटा असला ना तरी बॅटिंग करण्याची जी शैली आहे ना
किती अफलातून आहे आणि त्याचमुळे समीरला प्रत्येक बॉलवरती आपण पाहू शकता सफलता प्राप्त होतीये. आउटसाइड ऑफ स्टंप आपण पाहत आहेत आणि आउटसाइड ऑफ स्टंपचा चेंडू असताना पंच आमच्याकडे बोलतायत. पंच सातत्याने या मॅच मध्ये आमच्या समवेत जोडले जात आहेत आणि त्यांच्या माध्यमातून वाईटचा सिग्नल तो दिला गेला. यावेळेस बॅटच्या रिच मध्ये आला. आता बॉल आतमध्ये थांबणार नाहीये परंतु तिकडे देखील चुकी झाली आहे. बॉल जर पाहिला तर आतमध्ये थांबणार नाही असं वाटलं होतं परंतु विकेटचं बदल झालंय. बॅटर आउट मिस्टर समीर लहांगे बाद. समीरच्या माध्यमातून जबरदस्त कामगिरी केली, प्रभावी कामगिरी केली. आता त्याच्या जागा भरून काढण्यासाठी आपण पाहू शकतो रुपेश बंद्रे तो दाखल झाला गेलाय. एकंदरीत जर पाहिलं तर पहिला विकेट इथे प्राप्त झालाय. धावसंख्या 36 च्या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. 3 चेंडूचा खेळ यावेळेस गेला केलाय प्रहार. इथे रुपेश बंद्रेचा हा ब्रँड स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार. रुपेश नावाचा जप करीत सीमारेषा पार. षटकार. यावेळेस लाऊडली अपील केली जाते. पंच देखील इंटरेस्टेड नाहीयेत आणि त्याच मुले आपण पाहू शकतायत ना रुपेश जो आपण पाहत आहेत ना की मैदानात गेल्या त्याच्या माध्यमातून प्रहार केला गेलाय. धावसंख्या 42 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. 2.5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला गेलाय आणि पोटेन्शियल कॅपेबिलिटी आहे या माजिवडा संघाकडे. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंपचा चेंडू उडवला गेलाय. फटका फसला जरूर गेलाय परंतु ही संधी आहे, ही संधी दिली गेली आहे. आपल्या संघासाठी वाईट कर्म केलेत आणि वाईट कर्माची फळं तुम्हाला सेकंड ओव्हर मध्ये भोगावीच लागतील. कारण समीर बाद झाले तसंच रुपेश गेले आणि पहिल्याच बॉलवरती आपले इरादे त्याने स्पष्ट केले. त्यांनी त्या समीरला त्याच रुपेशला इकडे संधी मिळाली. आता अक्षय आणि रुपेश यांच्यातील खेळ पुढच्या षटकामध्ये पाहूयात. घेऊया एक छोटासा ब्रेक, देऊयात डीजेला संधी. यस डीजे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि अक्षय लहांगे जो स्ट्रायकिंग एंडकडे आहे सलामी करण्यासाठी दाखल झाला होता. आउटसाइड डी ऑफ स्टंप आहे. अतिरिक्त बाउन्स प्राप्त केला आणि त्याचमुळे पंच सांगतायत की 1 फॉर दी ओव्हर आणि त्यानंतर व्हाईट बॉल. एकंदरीत जी मुभा होती ना ती पहिल्याच बॉलवरती समाप्त केली गेली आहे. बाउन्स चेंडू आला आणि त्यानंतर धावांचा वेग तो वाढला गेला. भन्नाट वेगानं धावसंख्या जर पाहिली तर 43 च्या आकड्यावरती सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जोडली गेली आहे. 3 षटकांचा खेळ अद्यावत झालाय. पहिलाच बॉल सुरेख आहे आणि परंतु त्यावेळेस देखील पंच सांगतायत की मी हा चेंडू वाईट म्हणून घोषित करतोय कारण आउटसाइड डी ऑफ स्टंप आहे आणि त्याचमुळे पंच सांगतायत व्हाईट बॉल येतोय. धावसंख्या 44 आकड्यावरती पोहोचली गेली. अजूनही 6 चेंडूंचा खेळ तो शिल्लक आहे आणि त्यासाठी गोलंदाज आपण पाहू शकतो सचिन गडक आपण पाहत आहेत. अक्षय सज्ज झालेत पुनश्च एकदा ती चुकी लगातारचे 3 वाईट आलेत. हॅट्रिक इथे साजरी केली जाते गोलंदाज सचिनच्या माध्यमातून. आता काय कानमंत्र दिला जाईल आपण पाहू शकतात हे देखील पाहायचंय. कानमंत्राचा उपयोग हा गोलंदाजासाठी होईल की बॅटर पहिल्या बॉलवरती एखादा मोठा स्ट्रोक खेळतायत हे देखील पाहायचंय कारण दडपण स्पेशल आहे या गोलंदाजावरती आणि ते पहिल्या 3 चेंडूवरती त्या
मध्ये आपण पाहू शकता दर्शवलं गेले देखील. लगातारची 3 वाईट चेंडू आले. धावसंख्या 45 आकड्यावरती जरूर पोहोचली गेली आहे. 45 धावा विकेटच्या पटलावरती सध्याच्या घडीला आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा ती चुकी, पुन्हा एकदा ती चुकी. आता हे षटक थोडंसं लांब होणार आहे, कारण ज्या पद्धतीचे 4 चेंडू आपण पाहू शकता टाकले गेले ना, त्या पद्धतीने गोलंदाजाला ती लयबद्ध होता येत नाहीये. गोलंदाजाला ती लेन सापडत नाहीये. आणि खास तर जर पाहिलं तर इथे प्रॅक्टिसचा अभाव दिसतो या गोलंदाजावरती. सचिन गडक आपण पाहतायत गोलंदाजी करण्यासाठी आला होता आणि 4 धावा एक्स्ट्राच्या त्याने खर्च केल्यात. 4 धावा अतिरिक्त त्याने खर्च केल्यात आणि त्याचं मुख्य कारण जर पाहिलं तर इथे प्रॅक्टिसचा अभाव मला वाटतोय. पुल्लरलेच्या चेंडूवर पहिल्याच बॉलवरती आक्रमण. व्हेरी फर्स्ट बॉल सीमारेषा पार. अक्षय लांगेचा हा तडाखा सोसवणार नाही या सचिनला. बॉल सीमारेषा पार, षटकार 6. इंग्लंड थायलंड दुबईला जाऊन दावी तो आणि अक्षय त्यामुळे साडबा बॅटनं बॅटचं गोड चुंबन घेऊन यष्टांचा वेध घेतला गेलाय. दुसरा बॉलवरती विकेटचं बदन. मिस्टर अक्षय लांगे बॅक टू द डगआउट. दुसरा धक्का बॅटर आउट. क्रिकेट वीराचा जगाला वाटतोय हेवा. स्वप्नील लहांगे सोप्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि सचिन गडक ज्याला आता लय सापडली या मॅच मध्ये तोच गोलंदाज आपण पाहत आहेत. पुल्लर लेनचा चेंडू होता. आउटसाइड डी लेग स्टंप आहे आणि त्याच मुले पंच सांगतायत की इट्स अ वाईट बॉल. एकंदरीत या षटकामध्ये जर पाहिलं तर जयेश 5 चेंडू ते वाईट टाकले गेलेत. अर्थातच आपण पाहू शकतायत ना की अजूनही षटकातील जर पाहिलं गेलं तर 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि तब्बल जर पाहिलं ना तर 7 चेंडूचा खेळ यावेळेस समोरच्या दिशेनं बॅट आणि बॉल मध्ये समन्वय झाले. चांगलं टक्कन असा आवाज झालाय आणि बॉल सीमारेषा पार गेलाय. इथे आलाय स्वप्नीलच्या बॅट मधून हा कडक स्ट्रोक, षटकार. क्रिकेट 53 नंतर धावसंख्येचा आलेख 59 वरती जाऊन पोहोचला. यावेळेस बॅटची एज लागली आहे. तिकडे क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचले गेलेत. चुकी झाली आहे. आता सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा मानस तो झालाय आणि काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या मध्ये केली जाते. धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतात 61 अंकांवरती जाऊन पोहोचली गेली आहे. 4 चेंडूचा खेळ तो अद्यापच झाला. 61 धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती ती आपल्याला पाहायला मिळते. 2 संघांमधील ही मॅच आणि काय जबरदस्त बॅटिंग. पहिल्या दिवसामध्ये तब्बल 73 धावा जर पाहिल्या गेल्या तर श्री साई राऊताच्या बॅट संघाच्या माध्यमातून झाल्या गेल्या. यावेळेस फटका फसला गेला परंतु इनसाइड आउट. बॉल उडवलं गेले. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित नाही आहेत. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेसाठी वेगाने आलेत आणि तिसरी धाव देखील तिकडे कंप्लीट झाले. चौथी धाव होईल का? चौथी धाव देखील कंप्लीट होण्याच्या दिशेने आपण पाहू शकतात आणि चौथी धाव देखील कंप्लीट झाली आहे. पूर्णपणे जे प्रयत्न केले होते ना त्या प्रयत्नांवर पाणी फेरलं गेले, कारण चौकार अडवण्यासाठी हे प्रयत्न होते आणि तब्बल परून 4 धावा तिकडे पूर्ण केल्यात. नक्कीच आपण पाहू शकतात एक चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि एक चेंडू अखेरीस आपण पाहू शकतात कितपत पोहोचण्याचा मानस तो केला जाईल हे देखील पाहिजे. 65 धावा फलकावरती सध्याच्या घडीला जोडल्या गेल्यात. या स्पर्धेतील पाहू शकतात सर्वोत्तम स्कोर समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला गेलाय. जम्प तिकडे टाकली होती, बॉलला फील्ड केलं होतं परंतु इथे बॅटर बाद झालाय. आता जर पाहिलं तर एक सिंगल धाव इथे घेतली गेली आणि सिंगल धाबाच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पाहू शकतात ती आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच 66 आकड्यावरती पोहोचले गेले. 67 धावांचा पाठलाग तो करायचा आहे आणि या आजच्या दिवसातील हा सर्वोत्तम स्कोर आहे या संघाच्या माध्यमातून. घेऊया चला 2 संघ श्री गणेश स्पोर्ट वरण्याचा पाडा आणि न्यू संघर्ष
बंगलापाडा संघ आपण यायचंय टॉस करण्यासाठी. स्फोट भरण्याचा पाडा आणि न्यू संघर्ष बंगलापाडा संघाचे कॅप्टन आपण यायचे टॉस करतोय आपण मॅच क्रमांक 6 साठी. दोन संघ जॉईंट झालेत आपण करतोय मॅच क्रमांक 6 साठी हा टॉस. आत्मारामजीचे शुभासे आपण करतोय टॉस. कोण बोल न्यू संघर्ष बंगलापाडा संघाच्या माध्यमातून काटा असा कॉल दिला आणि आजच्या दिवसामध्ये छापाच हा असा कॉल आला गेलाय. एकंदरीत दोन्ही संघाला शुभेच्छा द्यायच्या त्यांनी व्यासपीठावरती जाऊन आपण देखील स्थान बनवायचे. प्रथमतः आपला टॉस जिंकण्याचा निर्णय तो का असेल? शतरक्षण झालंय. माती विकेट आहे आणि माती विकेट जर पाहिली तर गोलंदाजासाठी मदतगार साबित ठरते कारण व्हेरिएशन असेल तर माती विकेटवरती गोलंदाजी चांगल्या पद्धतीने ती पाहायला मिळते. तर कितपत समोरच्या संघाला रोखण्याचा मानस असेल कारण समोरचा संघ देखील एक मातबर संघ आहे. कमीत कमी 40 धाब्यांच्या आतमध्ये रोखण्याचा मानस तो ठेवला जाईल. कुठले असे मुख्य गोलंदाज असतील ज्यांच्याकडे तुझा जास्त विश्वास आहे का त्यांच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी ती पाहायला मिळेल? तुषार घाटा, समीर माली. नक्कीच या दोन गोलंदाजाच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ तो तुला पाहायलाच मिळेल. एकंदरीत आपण पाहू शकतात या स्पर्धेबद्दल आणि या आयोजनाबद्दल काय बोलशील? खूप असं चांगलं आयोजन केलेलं आहे बालकडे संघाने. नक्कीच समोरच्या संघा विपक्षामध्ये ही पहिलीच मॅच आहे की या अगोदर तुमच्या मॅच झाल्या त्या संघाबरोबर? नाही, पहिल्यांदाच आहे. पहिल्यांदाच आहे. निश्चित जिंकण्याचा प्रयत्न तो निश्चित त्यांनी पाहायला मिळाला आहे. थँक्यू सो मच. हे होते श्री गणेश वर्णावाडे संघाचे कॅप्टन. आपण बोलूयात न्यू संघर्ष बंगलापाडा संघाच्या कॅप्टनकडे. जर तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? नक्कीच यावेळेस मनाविरुद्ध घडले. बॅटिंगसाठी आमंत्रित केले गेले परंतु बॅटिंग करत असताना देखील धाबा बनतायत. कितपत पोहोचाल? 50 ते 60 धावा पर्यंत पोहोचाल. एकंदरीत तुमचा खेळ देखील मी खूप जवळून पाडलाय. ज्या वेळेस काही थोड्याच वेळा चुका होत्यात आणि चुकांमध्ये जर पाहायला गेलं तर तुम्ही गटातून निघताना मागील 2 सामन्यांमध्ये किंवा 2 स्पर्धेमध्ये तुम्ही हारले गेले तर समोरच्या संघ देखील मातबर आहे. आपल्या संघासाठी काय सांगशील? काय चुका होत्यात? कुठल्या चुका सुधारल्या पाहिजेत? चुका असतील ते आता सुधारतील आणि 100% देण्याचा प्रयत्न करतील. नक्कीच 100% देण्याचा प्रयत्न करणार आहेत. थँक्यू सो मच. हे होते न्यू संघर्ष बंगलापाडा संघाचे कॅप्टन. वळूयात मॅचच्या दिशेने. तब्बल 67 धावांचा पाठलाग तो करायचा आहे O2 कॉम्बॉक्स. ऋतिक जाधव बॉलिंग मार्क वरती सज्ज झाला आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतात राहुलच्या विपक्षामध्ये त्याला गोलंदाजी करायची. भावेश गडक आपण पाहत आहेत. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचे. फोटो काढण्यासाठी यायचंय. अर्थातच वर्ण्याचा पाडा संघाचा कॅप्टन. मॅचला सुरुवात होती. एकंदरीत आपण पाहू शकतात ऋतिक जाधव तब्बल धावसंख्येचा आलेख हा फलकावरती जास्तीचा आहे परंतु गोलंदाजी कशा पद्धतीने केली जातील. वेगवान बॉल पहिल्याच बॉलला खेळून काढलं गेलंय ऑर्थोडॉक्स काउ कॉर्नरच्या रिझर्व्हमध्ये. एक सिंगल धावेसाठी पाहू शकतात बॉल तिकडे एक्झिक्यूट केला. एकेरीवर समाधान व्यक्त करतायत आणि एकेरीच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतायत ना ती 1 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. अर्थातच संघाचा श्री गणेशा तो झालाय. 1 या अंकांवरती धावसंख्येचा आलेख सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती तो जोडला गेला. 1 ही धावसंख्या आपण पाहू शकतात विकेटच्या पटलावरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. 67 धावांचा पाठला करत असताना तुम्हाला इथनं सरासरी ती मेंटेन करायची ना. अर्थातच जर 17च्या सरासरीने तुम्हाला जावं लागेल. समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. फटका फसला गेलाय. दुसऱ्या बॉलवरती विकेटचं पतन झालंय. मिस्टर भावेश गडक बॅक टू दी डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन हिअर. बॅटर आउट.
एक सिंगल धाब ती फलकावरती जॉईंट झाली आणि सिंगल धाबाच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 2 या अंकावरती पोहोचले गेले. 3 चेंडूचा खेळ तो अद्यापच झालाय आणि 2 या अंकावरती धावसंख्येचा आलेख पोहोचवला गेलाय. अफलातून पद्धतीची मॅच आपण पाहू शकतो. तब्बल 67 धाबांचा पाठलाग तो करायचा होता आणि तदनंतर पाहू शकतात गोलंदाजी करत असताना चांगल्या पद्धतीचं गोलंदाजीचं पृथ्वीकरण ते मैदानाच्या आतमध्ये पेश केलं जाते. गोलंदाज ऋतिक जाधव तो आपण पाहत आहेत. भन्नाट वेग, वेगानं स्वार, अफलातून गोलंदाजी. बॅटरला जर पाहिलं तर भन्नाट वेगानं बीट केलं जाते. चांगल्या गोलंदाजीचं पृथ्वीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात ते केलं जाते आणि त्याचमुळे पाहत आहेत ना की तिकडे गोलंदाजांना यश येते असताना आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ अद्यापच झालाय. धावसंख्या फलकावरती 2 या अंकावरती पोहोचली गेली आहे. ऋतिक जाधव पुन्हा एकदा 5व्या बॉल साठी सज्ज झालेत आणि 5वा बॉल यावेळेस अजून एक चांगला बॉल देहे एसटी वरती चेंडू धरला गेलाय. जबरदस्त शरीरभेदी मारा तो केला गेला आणि त्याचमुळे 5व्या बॉल देखील आपण पाहू शकतात सुरेख पद्धतीने गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून कंप्लीट झाला गेलाय. आता 5 चेंडूचा खेळ झालाय कंप्लीट आणि धावसंख्या फलकावरती पाहू शकतात 2 या अंकावरती पोहोचली गेली आहे. शेवटचा बॉल आहे शिल्लक आणि शेवटच्या बॉलसाठी पाहू शकतात आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज ऋतिक जाधव. ऋतिक जाधवचा स्पीडअप देखील करायचं कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकतो केली जाते ना ती भन्नाट आहे, अफलातून आहे. आई गावदेवी माझीवडा बीज संघ देखील पाहू शकतात एक मातब्बर संघ आहे आणि त्या मातब्बर संघाच्या दरम्यान यावेळेस बादशाह रिश मध्ये चेंडू आला. वेगानं हा चेंडू डिलिव्हर केला होता. एक सिंगल धाबेसाठी बॉलची फेकी असं हे चांगलं क्रिकेट आहे. अफलातून इकडे क्रिकेट दाखवले जाते परंतु बॉल कलेक्ट करता आला नाहीये आणि तिकडे देखील बॅटर सेफली पोहोचले गेलेत. आता 2 धाबेचा कॉल तो झालाय कंप्लीट. षटकाचा खेळ झालाय पहिल्या कंप्लीट आणि एका षटकाच्या घरी धावसंख्या फलकावरती पाहू शकतात अर्थातच पोहोचली गेली आहे 4 या आकड्यावरती. 4ला 1 सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती धावसंख्या पोहोचली गेली आहे. एका षटकाचा खेळ तो झालाय अद्यापत आणि एका षटकाखेरीज धावसंख्या फलकावरती 4 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. 4 ही धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जरूर पोहोचवल्या गेल्यात.
चला तर पार्टी कराय चला तर पार्टी कराय ना पर बेस भुजी के नाय चल जाऊ थंडा पियान चकना वेपर खाया रे चल जाऊ थंडा पियान चकना वेपर खाया दोन काड्या बुजिंगी ना चाकण्याशिवाय मना तर मजाच नाहीये अकरा धावा